Now miscellaneous exercise 2, question number 18. Problem बघायला. A rectangular sheet of paper of fixed perimeter with the sides having their length in the ratio 8:15 is converted into an open rectangular box by folding after removing the squares of equal area from all corners. If the total area of removed squares is 100, the resulting box has maximum volume. Find the length of rectangular sheet of paper. पहिल्यांदा प्रश्नाचा अर्थच या कळत नाही. काय दिले बघा लक्षात. एक रेक्टँग्युलर पीस ऑफ पेपर आहे. याचे डायमेन्शन्स लेंथ आणि ब्रेथ जे ते 8:15 या रेशो मध्ये आहे. समजा लेंथ 8x असेल तर ब्रेथ 15x असेल. त्याच्या चारही कॉर्नर्स मधून 4 स्क्वेअर्स कट करायचे. हा स्क्वेअर कट केला, हा स्क्वेअर 4 इक्वल स्क्वेअर्स कट करायचे. त्यामुळे तुम्हाला ते अशी फिगर बघायला मिळेल कट झाल्यानंतर. आणि मग आता इथे डॉटेड लाईन आहे ना, ह्याच्या भोवती असलेला इथे ह्याला ओपन करायचं किंवा ह्याला असं हे बघा ह्याला हे असं करायचं, असं ह्याला असं करायचं आणि तसंच खाली याला असं करायचं. मग बघा असं ते ओपन केल्यामुळे काय होईल सांगा, एक ओपन ट्रे तयार होईल, बॉक्स तयार होईल, ओपन बॉक्स तयार होईल. त्याला झाकण नसेल असा ओपन बॉक्स तयार होईल. त्या बॉक्सचा व्हॉल्यूम मॅक्सिमम आहे असं त्यांनी सांगितलंय. तर या रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपरचे लेंथ आणि ब्रेथ काय असले पाहिजे असं तुम्हाला विचारलं. आता तुम्हाला त्यांनी त्या लेंथ आणि ब्रेथचा रेशो दिलाय. तुम्हाला लेंथ आणि ब्रेथचा रेशो 8:15 दिलेला आहे. मग आता इथं एक्स म्हणून चालणार नाही कॉमन मल्टिपल, कारण ऑलरेडी आपण त्यात एक्स लिहिलेले आहेत. मग तो जो रेशो आहे 8:15, तर लेंथ असेल 8k, कॉमन मल्टिपल k घेऊया, n घ्या, असं काही आणि ब्रेथ असेल 15k किंवा 8n घ्या, 15n घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. बघा या रेक्टँगलची थोडक्यात आता ही लेंथ काय आहे सांगा 8k आणि ही ब्रेथ काय आहे सांगा, ही ब्रेथ 15k. पण ज्यावेळेस तुम्ही हा इथनं स्क्वेअर हा कट करता, एक्स इकडनं ट्वाइस एक्स कमी होतील बरोबर. ट्वाइस एक्स जेव्हा ते कमी होतील तेव्हा हा जो पार्ट शिल्लक राहील आतमध्ये याच्यात खाली राखणार आहे मी लिहून. हे जे एक्स आणि एक्स इथनं कट केलं किंवा इथं आणि इथं, तर हे जे रिमेनिंग एवढा पोर्शन डॉटेड लाईन दाखवला की तो जो पोर्शन असेल तो 8k मायनस ट्वाइस एक्स असेल. म्हणजे इव्हन इथं देखील काय सांगा, हे जे आहे ते किती असेल सांगा 8k मायनस ट्वाइस एक्स. असं इथं बघा टोटल 15 आहे, त्यातला एक्स आणि एक्स गेला म्हणजे ट्वाइस एक्स गेला, तर हे जे ते 15k मायनस ट्वाइस एक्स आहे. म्हणजे याची पण लेंथ किती आहे सांगा, ही 15k मायनस ट्वाइस एक्स आहे. म्हणजे आतला जो रेक्टँगल आहे त्याचे मला डायमेन्शन्स मिळाले. कारण त्याला जेव्हा तुम्ही असं कराल, फोल्ड कराल, त्यावेळी मला त्या रेक्टँगलचा व्हॉल्यूम मॅक्सिमम पाहिजे. मग त्याचे व्हॉल्यूम करता त्याची लेंथ पाहिजे, ब्रेथ पाहिजे, हाईट पाहिजे. आणि त्याची हाईट काय असणार माहिती काय बघा, असं तुम्ही असं त्याला उभं केलं की नाही, असं याला उभं केलं की नाही, की हे जे डिस्टन्स आहे ना, ह्याचं उभं केल्यावरती हाईट होणार आहे. त्यामुळे हाईट एक्स असणार, लक्षात ठेवा हाईट एक्स असणार आहे. हे त्याला असं उभं केलं की त्याची हाईट एवढं ह्याच्यात कळायला पाहिजे. थोडा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे बघा. The length and breadth of rectangle are in the ratio 8:15. Let length is equal to 8k and breadth is equal to 15k. Let the side of square cut from each corner
एक्स. ठीक आहे, आपण जो कट केलाय तो त्याची किती आहे सेट. देअरफॉर हे महत्वाची लाईन आहे आता जी. देअरफॉर लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ तो आपण फोल्ड केल्यानंतर जो तयार होतो ना बॉक्स, लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ ओपन बॉक्स आर, हे बघा ही त्याची लेंथ असणार आहे 8k minus 2x and breadth असणार आहे 15k minus 2x. ही त्याची लेंथ अँड ब्रेड्थ. ऑल्सो हे तर फार महत्वाचं आहे, हाईट ऑफ बॉक्स इक्वल्स x. तर बॉक्सची हाईट काय होणार सांगा, x होणार आहे x. ठीक आहे. आता तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये की जे चार तुम्ही कॉर्नरला हे कट केलेत की नाही स्क्वेअर, त्यांची एरिया तुम्हाला 100 दिलेली आहे. ठीक आहे. बरं, एरिया ऑफ 4 स्क्वेअर्स cut from each corner equals 100. त्याची एरिया तुम्हाला 100 दिली. मग आता मला सांगा त्यातला एक स्क्वेअर जर आपण बघितला हा, तर एकाची एरिया किती आहे सांगा, साइड स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर. असे किती स्क्वेअर आहेत 4, म्हणजे 4x स्क्वेअर इज इक्वल टू 100, म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू 4 ने डिवाइड केल्यावर 25. देयरफॉर x इज इक्वल टू 5. म्हणजे जो तुम्ही कट केलेला पार्ट आहे ना बघा, ह्याची साइड किती आहे सांगा, x इज इक्वल टू 5 आहे थोडक्यात. x इज इक्वल टू 5. ज्यावेळेस तुम्ही x इज इक्वल टू 5 युनिट्स किंवा 5 मीटर सेंटीमीटर एवढा ज्यावेळेस स्क्वेअर कट कराल, त्यावेळेस तुमचा जो बॉक्स तयार होणार आहे त्या बॉक्सचा व्हॉल्यूम मॅक्सिमम आहे असं त्यांनी सांगितलेलंच आहे. त्या बॉक्सचा व्हॉल्यूम काय मॅक्सिमम आहे. आता खालच्या बाजूला बघा, व्हॉल्यूम ऑफ बॉक्सच्या खाली लिहायचं तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इक्वल्स LBH. त्या बॉक्सची लेंथ बघा किती आहे, 8k minus 26. B ब्रेड्थ किती आहे, 15k minus 2x इंटू हाईट किती आहे एवढी. ठीक आहे. थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतोय म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह साठी वगैरे सोपं जातो. हा, पहिल्यांदा याचं एक्सपान्शन करूया आपण. ठीक. बरं, ब्रॅकेट 15 8 जा 120k स्क्वेअर, 8 2 जा minus 16kx, 8 2 जा 16kx minus 15 2 जा 30kx minus minus plus 4x square into x. 120k square as it is. Its answer is minus 46kx and plus 4x square into x. Open करा. 120k square x minus 46kx square plus 4x cube. हा वॉल्यूम आहे which is maximum. आता याच्या पुढची स्टेप कळत नाही, थोडी बोर्ड रब करून घेतो. which is maximum. हा व्हॉल्यूम तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, मॅक्सिमम आहे असं ऑलरेडी सांगितलं. मग त्याला मी पहिल्यांदा एफ तरी म्हणतो फंक्शनला. 120kx k स्क्वेअर x minus 46kx स्क्वेअर प्लस 4x क्यूब हे तुमचं फंक्शन आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f dash x इक्वल्स, आता नीट लक्ष द्या, 120k स्क्वेअर कोएफिशिएंट x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 46k कोएफिशिएंट x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 5x प्लस 4 कोएफिशिएंट x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. सो f dash x is equal to 120k square minus 46 2 जा 6 2 जा 12 म्हणजे 92kx plus 4 3 जा 12 4 3 जा 12x square. हे झालं f dash x. आता प्रॉब्लेम कडे नीट लक्ष द्या. हा तुमचा व्हॉल्यूमचं फंक्शन आहे.
आणि त्याचं मी डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे. लक्ष द्या, मी सांगेल तिथनं वाचायचं. इफ द टोटल एरिया ऑफ, ते वाचलं तुम्ही, इफ द टोटल एरिया ऑफ रिमूव्ड स्क्वेअर्स इज 100, इफ द टोटल area of removed squares is 100, the resulting box has maximum volume. तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही हे 4 कॉर्नर्स कट केले त्यावेळी त्यांची एरिया तुम्हाला 100 दिलेली आहे, बरोबर आहे. मग ही एरिया 100 आहे म्हणजे याचा अर्थ x5 आहे. हे बघा रे, चौघांची एरिया 100 आहे म्हणजे एकाची एरिया किती आली, तर 25. एकाची एरिया 25 म्हणजे x किती आली, 5. म्हणजे थोडक्यात जेव्हा x 5 होतं, x जेव्हा 5 होतं तेव्हा तुमचा व्हॉल्यूम काय होता सांगा, मॅक्सिमम होता. मला सांगा आपण ऍक्च्युअली काय करतो इतर वेळेला, फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन f' x = 0, त्यातनं तुम्हाला x मिळतो बघा, आणि तो x तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये रिप्लेस करून मॅक्सिमा किंवा मिनिमा ठरवता. इथं तो काही प्रश्नच नाहीये. त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही जो स्क्वेअर कट केलाय 4 स्क्वेअर, त्यांची एरिया जेव्हा 100 असेल म्हणजे एका स्क्वेअरची एरिया जेव्हा 25 असेल, म्हणजे एका स्क्वेअरची साइड जेव्हा 5 असेल, x = 5, तेव्हा तुमचा मॅक्सिमम व्हॉल्यूम आहे. अरे म्हणजे ते f' x = 0 जे रूट असतात ना, त्याचं एक रूट 5 आहे हे तुम्हाला त्यांनी वेगळ्या प्रकारे सांगितलंय. त्याचं एक रूट 5 आहे. मला खाली सिन्स पण कुठे आहे, since x = 5 is the root of f' x = 0, f' x = 0 म्हणजे तो रूट मिळते की नाही, तर त्यामुळे इथं f' x = 0 मध्ये आपण तिथे काय रिप्लेस करायचं, x च्या जागी 5 रिप्लेस करायचं. बघा f' x = 0, f' x = 0 इथं तर 0 रिप्लेस करा. 120k² minus 92k into bracket x ची व्हॅल्यू 5 plus 12 into bracket x ची व्हॅल्यू 5 चा स्क्वेअर, 0 इक्वल्स, आता काय रेग्युलर सिंपल, हा 0 इक्वल्स. मला याच्यात काय कॉमन काढता येतात बघूया आपण. सगळ्यात पहिले 5 तर दिसतात, यातला 5, इथला 5, इथला 5 जर कॉमन काढूया. 5 जर कॉमन काढले तर इथले काय राहतात सांगा, 5 आणि 2, बरं ठीक आहे नंतर काढूया. ठीक, 5 आणि 2 असे दोन्ही निघतात. 5 2 = 10, 2 राहिले, 5 4 = 20, k² minus 92k plus 12 आणि यातला एक 5 राहिला शिल्लक, 12 5 = 60 = 0. हे ट्रान्सफर केले, सो 0 इक्वल्स. अजूनही बघा यातनं काय कॉमन निघतात, माझ्या मते 4 कॉमन निघतात बघा, 4 निघतात. चला 4 कॉमन म्हणजे इक्वेशन कमी होतं. 6k² minus 4 2 = 8, 4 3 = 12k plus 4 15 हे ट्रान्सफर केले म्हणजे 6k² minus 23k plus 15 = 0. 15 6 = 90, क्वाड्रॅटिक सोडवायचं. 15 6 = 90 ला स्प्लिट करा, टोटल 23 यायला पाहिजे, टोटल 23 यायला पाहिजे. 90 ला स्प्लिट करून टोटल किती यायला पाहिजे, 12. 18 5 येतात बघा, 18 5 23 टोटल येते. ठीक आहे, म्हणजे 6k² minus 18k minus 5k plus 15 = 0. यातनं 6k कॉमन काढले तर k minus 3 minus 5 कॉमन काढले, k minus 3 = 0. पुन्हा एकदा k minus 3 कॉमन आणि 6k minus 5 = 0. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे, आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. Therefore k = 3 or k = 5/6. k = 5/6. बघा आता यातलं समजा k म्हणजे 3 असेल, चेक करून बघायचं. k म्हणजे जर 3 असेल, 3 तर 8 3 = 24 आणि 2 5 = 10, म्हणजे लेंथ किंवा ब्रेड चुकून निगेटिव्ह येत नाही ना, हे बघायचे असते. बघ काय अडचण नाही. आता k 5/6 असताना बघूया आपण, k 5/6 असताना
बघा इथं 5/6 रिप्लेस केले आणि 110 रिप्लेस केले तर व्हॅल्यू काय मिळतं बघूया आपण. when k equals 5/6 सांगा. लेंथ बघा त्या बॉक्सची लेंथ बघा 8k minus 2x. 8 into bracket k ची व्हॅल्यू 5/6 minus 2 into bracket x ची व्हॅल्यू 5 तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे 8 5 40 upon 6 minus 5 2 10. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आन्सर 6 10 60 minus 20/6 आलं. लेंथ तुमची निगेटिव्ह आहे, which is not possible. which is not possible. मग याचा अर्थ k किती असला पाहिजे सांगा. k किती असला पाहिजे 3 असला पाहिजे. therefore k equals 3. therefore k equals 3. आता तुम्हाला त्याने काय विचारलंय, फाइंड काय विचारलंय बघा. फाइंड द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर. रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपरची लेंथ किती असेल विचारलंय. ती 8k आणि 15k आहे बरोबर. लेंथ आणि ब्रेड जर विचारलं असेल तर त्यातला k किती आहे तुम्ही आता ठरवून घेतला, फायनल ठरवून घेतला. k किती मिळाला तुम्हाला 3 मिळाला. therefore लेंथ ऑफ पेपर is equal to 8k. म्हणजे 8 multiplied by 3 is equal to 24 units. आणि ब्रेड्थ विचारली असेल तर 15k आहे ना ब्रेड्थ, म्हणजे 15 into 3 45 युनिट्स मीटर सेंटीमीटर जे काय असेल हे तुमचं फायनल आन्सर असेल. Okay, now next question is show that the altitude म्हणजे height of a right circular cone of maximum volume that can be inscribed in a sphere of radius r is 4r/3. प्रश्नाचा अर्थ काय बघा. एक तुम्हाला स्पियर दिलाय ज्याची रेडियस r आहे. त्या स्पियरची रेडियस काय सांगा r आहे आणि याच्यात जो कोन इन्स्क्राइब केला आहे ह्याचा व्हॉल्यूम मॅक्सिमम पाहिजे की ज्या वेळेस त्या कोनची जी हाईट आहे ती 4r/3 एवढी तुम्हाला प्रूव्ह करायची. 4r/3 आहे एवढा आपल्याला प्रूव्ह करायचं. तसा क्वेश्चन सोपा आहे, फार काही अवघड नाही आहे. बघा लेट O be the center of sphere with radius r units small r. आता जो कोन आहे ना त्याची रेडियस आपण स्मॉल r अज्यूम करणार आहोत, कॅपिटल r. सॉरी, लेट द रेडियस ऑफ कोन बी कॅपिटल R. लेट OA equals x. हे डिस्टन्स x असेल. नेक्स्ट लाइन. सिन्स आता मला सांगा OB ही या स्पियरची रेडियस आहे, मग OC पण त्या स्पियरचीच रेडियस आहे ना. सिन्स OB equals OC equals small r. Since OB equals OC equals small r, comma, height of cone, he actually step greater than that, but height of cone is equal to, figure मध्ये बघा, height of cone is equal to x plus r. कोनची जी हाईट असेल ना ती x plus r इतकी असली पाहिजे. काय त्या कोनची हाईट काय असली पाहिजे x plus r. आता या कोनचा व्हॉल्यूम मॅक्सिमम आहे असं तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय r स्क्वेअर h. हा त्याच्या आधी थांबा जरा, सॉरी, एक ह्या तिघातलं एक रिलेशन लिहितो ना म्हणजे आपल्याला वापरायला बरं पडेल. हे नंतर लिहूया. इन ट्रायंगल OAB, तर ट्रायंगल OAB मध्ये पायथागोरस थेरम बघा, x² + r²
एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज इक्वल टू स्मॉल आर स्क्वेअर. मग लागलं तर आपण एक्स स्क्वेअर म्हणजे इन टर्म्स ऑफ एक्स आणूया असेल. देअरफॉर आर स्क्वेअर इक्वल्स आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे तुम्हाला रिलेशन मिळालं. आता व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल्स 1/3 पाय आर स्क्वेअर एच 1/3 ॲज इट इज पाय. सांगा आर स्क्वेअर म्हणजे इथं बघा काय आहे आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हाईट कोणची जी हाईट आहे ना ती इथं लिहिली आपण एक्स प्लस आर किंवा आर प्लस एक्स इक्वल्स पाय बाय 3 ॲज इट इज. हे पाय बाय 3 ओपन करूया आर स्क्वेअर एक्स प्लस आर क्यूब मायनस एक्स क्यूब मायनस आर एक्स स्क्वेअर. हा झाला व्हॉल्यूम ऑफ कोन which is to be maximum which is. बघा ही जी रेडियस आहे ना आर ही तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये गिवन स्पियर आहे तो गिवन स्पियर त्यामुळे ती दिलेली असते. एक्स हे तुमचं आता व्हेरिएबल आहे मग हे एफ एक्स हेच फंक्शन आहे. ठीक आहे ओके. चला ह्या फंक्शनला आपण एफ एक्स म्हणूया. लेट एफ एक्स इक्वल्स पाय बाय 3 ब्रॅकेट मध्ये आर स्क्वेअर एक्स प्लस आर क्यूब मायनस एक्स क्यूब मायनस आर एक्स स्क्वेअर. हे तुमचं फंक्शन. आता एक एक डेरिव्हेटिव्ह घेऊया. एफ डॅश एक्स एफ डबल डॅश ऑफ एक्स खाली एफ डॅश एक्स इक्वल्स पाय बाय 3 कोएफिशिएंट आर स्क्वेअर कोएफिशिएंट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस आर क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3x स्क्वेअर आणि मायनस आर इंटू एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 5x. आता इथं पुन्हा लिहितो एफ डॅश एक्स इक्वल्स पाय बाय 3 इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर मायनस ट्वाइस rx. हे झालं एफ डॅश एक्स. आता एफ डबल डॅश ऑफ एक्स अगेन मधले लिहायचं ना तुम्ही अगेन डिफरन्शिएटिंग पाय बाय 3 ब्रॅकेट आर स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6x मायनस ट्वाइस आर आणि याचा डेरिव्हेटिव्ह. आता तुमचा सेकंड ऑर्डर वाटलं तर असं करून ठेवतो यातनं एफ डबल डॅश ऑफ एक्स यातनं मायनस साइन आतनं कॉमन काढून ठेवतो म्हणजे 6x मायनस प्लस 2r. सॉरी हे झालं तुमचं सेकंड ऑर्डर. आता कन्सिडर एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0. कन्सिडर एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0. बघा एफ डॅश एक्स कुठे आहे पाय बाय 3 ब्रॅकेट मध्ये आर स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर मायनस 2rx इज इक्वल टू 0. पहिले पाय बाय 3 ट्रान्सफर करा आर स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर मायनस 2rx इज इक्वल टू 0. आता हे काय करतो मी हे सगळे टर्म्स आरएचएस मध्ये घेऊन एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतो. बघा 3x स्क्वेअर पॉझिटिव्ह झाले प्लस 2rx पॉझिटिव्ह झाले आणि आर स्क्वेअर मात्र निगेटिव्ह झाले इक्वल्स 0. फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन करा मध्ये म्हणजे मायनस 3 आर स्क्वेअर एक्स स्क्वेअरला असं स्प्लिट करा की ज्यांचा डिफरन्स 2 यायला पाहिजे. 3 1 3 rx दोन्हीकडे द्यायचे. बरं 3x स्क्वेअर प्लस 3 आणि मायनस 1 पाहिजे प्लस 3rx मायनस 1rx मायनस आर स्क्वेअर इक्वल 0. या दोघातून 3x कॉमन काढले या दोघातून 3x x प्लस r राहिले x प्लस r मायनस r कॉमन काढले मायनस r कॉमन काढले x प्लस r शिल्लक राहिले इज इक्वल टू 0. एकदा ही टर्म x प्लस r पुन्हा कॉमन आणि 3x मायनस r इक्वल 0. एक ब्रॅकेटचा आन्सरला x इक्वल्स मायनस r और x इक्वल्स हे r ट्रान्सफर करून 3 r बाय 3. आता x म्हणजे मायनस r x आणि मायनस r कधी इक्वल
तर लेंथ ब्रेथ आहे हे नॉट पॉसिबल म्हणा. दिस इज नॉट, फक्त लिहा खाली दिस इज नॉट पॉसिबल. therefore x इक्वल्स किती राहिलं सांगा r/3. आता जेव्हा x r/3 असेल तेव्हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन घेतो आपण बघूया. x जेव्हा r/3 असेल तेव्हा कन्सिडर f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू इथे बघा minus pi by 3 into bracket 6x plus 2r f डबल डॅश ऑफ x च्या जागी r/3 घालायचं आहे आपल्याला. r/3 म्हणजे minus pi by 3 into bracket 6 x च्या जागी काय घ्यायचंय r/3 plus 2r. भलेही आपल्या आन्सर बघा 2r हे कॅन्सल 2r plus 2r 4r पण इंटू मायनस आहे ना त्यामुळे ते निगेटिव्ह आहे. Therefore, the function has maxima at x equals r/3. A function has maxima at x equals r/3 म्हणजे तुम्ही जे फंक्शन तयार केलं होतं ना व्हॉल्यूमचं ते फंक्शन मॅक्सिमम व्हॅल्यू देईल कधी x equals r/3. मग मला सांगा x जेव्हा r/3 असेल x जेव्हा r/3 असेल तेव्हा कोनची हाईट काय असणार आहे. therefore height of cone equals मी मगाशी तुम्हाला रेड कलर घ्या म्हणलं होतं बघा. हाईट ऑफ कोन x प्लस r आहे. हाईट ऑफ कोन काय आहे सांगा x प्लस r. आता मला सांगा x ची व्हॅल्यू किती मिळाली r/3. x रिप्लेस केलं प्लस r क्रॉस मल्टिप्लिकेशन 1r प्लस 3r म्हणजे 4r/3. शो दॅट मध्ये विचारलं होतं हाईट ऑफ कोन इज 4/3 r असं प्रूव्ह करा म्हणजे होतं. हाईट ऑफ कोन इज 4r/3. 4r/3 ही कोनची हाईट झाली. ओके. आता ह्याच्या सोबत लगेच सांगून टाकतो त्यातला जो 20th क्वेश्चन आहे की नाही 20वा क्वेश्चन हा तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेला एक्सरसाइज लिहून ठेवा तिथं पेन्सिलला आणि नंतर ते 3-4 वेळा प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवून बघा तुम्हाला कळून जाईल. एक्सरसाइज 2.4 मध्ये क्वेश्चन नंबर 22 मी इथं लिहितो वाटलं तर. नेक्स्ट जो 20th क्वेश्चन आहे ना तो एक्सरसाइज 2.4 मध्ये क्वेश्चन नंबर 22. फक्त तिथे कॅपिटल आर आणि स्मॉल आर एवढाच फक्त फरक आहे. तुम्हाला वाचल्यानंतर ते कळून जाईल. हा क्वेश्चन स्वतः सॉल्व्ह करून घ्या आणि याच्यानंतर तुम्ही लास्ट क्वेश्चन दाखवतो 21st. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा 21st क्वेश्चन काय विचारले बघा तुम्हाला की फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ फंक्शन f(x) इक्वल्स cos² x प्लस sin x. हे तुम्हाला फंक्शन दिले आणि याच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज काय आहेत असं तुम्हाला विचारले. ठीक आहे बघा मला सांगा हे झालं फंक्शन f' x इज इक्वल टू cos² x चा डेरिव्हेटिव्ह 2 cos x into cos चा डेरिव्हेटिव्ह minus sin x प्लस sin x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला cos x. मग f' x इज इक्वल टू हे -2 sin हाफ cos हाफ sin डबलचा फॉर्म्युला आहे तुम्हाला कळतो तो sin डबल -2 sin. तर बघा cos² आणि sin² दोघांचे डेरिव्हेटिव्ह नेहमी sin डबलच्याच फॉर्म मध्ये येतात. हे मी बऱ्याचदा मागे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये सांगितले. हे cos x हा झाला फर्स्ट ऑर्डर. आता सेकंड ऑर्डर f डबल डॅश ऑफ x हे मायनस sin ॲज इट इज sin समथिंग चा डेरिव्हेटिव्ह cos समथिंग इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. हे तुम्हाला f डबल डॅश ऑफ x मिळालं. काय मिळालं f डबल डॅश ऑफ x. आता फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन. कन्सिडर f'(x) equals 0. Find the roots of the equation f'(x) equals 0. मी स्टेप म्हणत असतो बरं कधी आपल्या मॅक्सिमम मिनिममची प्रोसिजरला त्याच्या स्टेप्स म्हणत असतो. f'(x) equals 0 म्हणजे मायनस sin 2x प्लस cos x इज इक्वल टू 0. हे ह्याला पुन्हा एकदा 2 sin हाफ cos हाफ असं लिहितो plus cos x is equal to 0. अपना cos x कॉमन करना into bracket minus 2 sin x plus 1 equals 0. Either first term 0 or second term 0. एक तर cos x equals 0 किंवा minus 2 sin x plus 1 is equal to 0. मला सांगा cos x equals 0 कधी असतं. cos x equals 0
आपण एक रूट बघूया, भरपूर आन्सर आहेत त्याला खरं. मला सांगा cos 90 म्हणजे cos π/2 ची व्हॅल्यू 0 असते. आता हे 1 ट्रान्सफर करून -2 ने डिवाइड केलं की तुम्हाला sin x ½ मिळेल. sin x ½ मग sin x ची व्हॅल्यू हाफ कधी असते? जेव्हा x π/6 म्हणजे 30 डिग्री असते तेव्हा. हे तुम्हाला दोन रूट्स थोडक्यात मिळाले. हे दोन रूट्स आहेत. आता तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो बघायचं. बघूया आपण एक एक बघूया. पण आता पहिल्या फर्स्ट रूटचा विचार करूया. when x equals π/2 when x equals π/2 consider f double dash of x. तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघा काय आहे? -2 cos 2x minus sin x. यातनं मायनस साइन कॉमन काढूया आपण. ठीक आहे. 2 cos of 2x बघा 2 into x व्हॅल्यू π/2 मायनस से आता प्लस झालं ना. sin x ची व्हॅल्यू किती सांगा? π/2 रिप्लेस केले. मायनस साइन ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये 2 cos π प्लस sin π/2 मायनस 2 cos π मायनस 1 आणि sin 91 कारण sin 0 0 sin 91 हे -2 प्लस 1 हे -2 प्लस 1 म्हणजे -1 बाहेर मायनस म्हणजे +1 आन्सर आलं which is positive. if double dash x positive है therefore the function has minima at x equals किती सांगा? at x equals π/2. तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू पण पाहिजे आपण. therefore minimum value of fx is फंक्शन द्या परत cos square x fx equals cos square x plus sin x. x π/2 असताना मिनिमम व्हॅल्यू म्हणून सांगितले. f of π/2 equals cos square π/2 plus sin π/2. cos 90 0 आणि sin 91 म्हणजे मिनिमम व्हॅल्यू जी आहे तुम्हाला ती 1 मिळाली. त्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? मिनिमम व्हॅल्यू 1 मिळाली. आता अशीच आपल्याला काय करायची? मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे. त्यासाठी पुन्हा सेम प्रोसिजर कंटिन्यू करायची. आता दुसरं रूट कडे बघायचं आपण. सेकंड नेक्स्ट रूट जे ते बघायचं. चला एक रूट π/2 दुसरं किती आहे? π/6 when x equals π/6. पहिल्यांदा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो ते बघायचं. सेकंड ऑर्डर इथे -2 cos 2x minus sin x. आता मी काही साइन कॉमन काढत नाही राहू दे. -2 cos of 2 into x ची व्हॅल्यू π/6 आहे बरोबर आहे. मायनस sin π/6 -2 2 3 म्हणजे cos π/3 minus sin π/6 -2 cos 60 हाफ हे 60 आहे. cos 60 हाफ minus sin 30 हाफ हे मात्र 30 आहे π/6 म्हणजे हे काय किंवा असं करूया डिनॉमिनेटर 2 2 सेम ठेवू. -2 -1 म्हणजे -3/2 आन्सर. थोडक्यात आन्सर निगेटिव्ह आला which is less than 0. therefore the function has maximum at x equals π/6. आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे. therefore maximum value of fx is चला फंक्शन घेऊन काढा. fx इक्वल्स काय समजा cos square x plus sin x. आता f ऑफ काय पाहिजे आपल्याला? π/6 पाहिजे ना. at π/6 म्हटलेलं आहे म्हणजे cos square π/6 plus sin π/6. π/6 म्हणजे 30. cos 30 √3/2 चा स्क्वेअर आणि sin 30 मात्र हाफ म्हणजे 3/4 प्लस 1/2. 2 2 न वर खाली मल्टिप्लाय केलं की 3 + 2 5 5/4
म्हणजे ही झाली तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू. मॅक्सिमम व्हॅल्यू 5/4 आणि मिनिमम व्हॅल्यू किती 1. ऍट x इक्वल्स एक 5/2 ही तुम्हाला इथं काय मिळाली होती मिनिमम व्हॅल्यू मिळाली होती आणि ऍट x इक्वल्स 5/6 काय मिळालं आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळाली. अशा दोन व्हॅल्यूज तुम्हाला आता इथं मिळत आहेत. या प्रकारे आता आपला इथं ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हा मोठा लेसन इथं तुमचा संपलेला आहे. याची खूप प्रॅक्टिस करा. हा लेसन थोडासा अवघड आहे. याची प्रॅक्टिस भरपूर करा. पुन्हा पुन्हा याची प्रॅक्टिस करा. ओके.